मी आशुतोष भालचंद्र घोरपडे, प्रकल्प संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी। आपल्या सगळ्यांचं पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि व्हिजन या दोन्ही संस्थांच्या मार्फत सर्वांचं मनापासून स्वागत करतो। चला वाचूया हा नवीन उपक्रम आम्ही सुरू करतोय। अशा अनेक उपक्रम आम्हाला सुरू करायचे। सुरुवात केलेली आहे चला वाचूया या अभिवाचन उपक्रमातून। काय आहे हा उपक्रम? कुठेतरी आपली वाचन संस्कृती, नवीन पिढी यामध्ये एक दुरावा दिसतोय। तो दुरावा कमी करण्याचा आमचा हा प्रयोग। नवीन पिढीनं जे नवीन आपले वाचनामध्ये जे पुस्तकांमध्ये, साहित्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या नवीन पिढीनं त्यांच्या जवळ जावं आणि त्यांना त्याची जाणीव करून द्यावी, यासाठी आम्ही 21 जून 2015 पासून हा उपक्रम सुरू करतोय। सुरुवातीला आमचा मानस आहे की प्रत्येक महिन्याला कमीत कमी एक तरी असा उपक्रम इथं राबवायचा आहे। पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे मध्यवर्ती ठिकाण आहे। सुरुवात करतोय मुंबईतून आणि नंतर जर आपला सर्वांचा आशीर्वाद मिळाला तर पूर्ण महाराष्ट्रभर असा उपक्रम राबवण्याची इच्छा आहे। तसेच पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी वेगवेगळे उपक्रम राबवते। पु ल युवा महोत्सव, पुलंच्या जन्मदिवसापासून 5 दिवस आम्ही पु ल युवा महोत्सव याच अकादमीमध्ये घेतो। त्यानंतर वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे महोत्सव राबवतो, कार्यशाळा घेतो। तर या सर्व गोष्टींचं प्लस अभिवाचन या एक नवीन उपक्रमाची सुरुवात आपण इथून करतोय। व्हिजन, श्रीनिवास नार्वेकर आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी म्हणजे पूर्ण महाराष्ट्र शासन जे जनतेची सेवा करायला, सांस्कृतिक कलेचं जतन, संवर्धन करण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर आहोत। आणि माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। त्यामध्ये आम्ही नवीन मुलांना, नवीन कलाकारांना संधी देतोय। जुने कलाकार तरी आहेतच, मान्यवर कलाकार आहेत, पण नवीन लोकांनी, नवीन कलाकारांनी सुद्धा याच्यात यावं, काहीतरी आपली जी कला आहे ती सादर करावी। यासाठी पूर्ण पु ल देशपांडे अकादमीची जी इमारत आहे, मग कलांगण असेल किंवा आमचे व्याख्यान हॉल असेल किंवा ऑडिटोरियम्स, आम्ही लोकांसाठी देत आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी श्रीनिवास नार्वेकर, संचालक व्हिजन। पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि व्हिजन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चला वाचूया हा अभिवाचन उपक्रम आम्ही सुरू करतोय या जूनपासून। अभिवाचन, नाटक आणि वाचन यांच्या सीमारेषेवर असलेला एक प्रकार। म्हणजे नाटकातल्यासारखं अभिनयही करायचा नाही आहे, पण लेखनातलं नाट्य नेमकेपणाने प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं। काही अभिनयाची मर्यादा ओलांडायचीही नाही आहे, तरीसुद्धा आपण वाचत असलेल्या साहित्यातून वाचिक अभिनय लोकांपर्यंत पोहोचायला हवा। वाचिक अभिनय हा या अभिवाचन प्रकारातला अत्यंत महत्त्वाचा घटक। हा वाचिक अभिनय लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचवला जावा आणि त्याचबरोबर उत्तमोत्तम साहित्य तुम्हापर्यंत पोहोचावं, या दोन्ही उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम। पण या कार्यक्रमात कविता वाचत असताना एक गमतीशीर गोष्ट लक्षात आली। कविता आणि नाटक जरी एकाच भाषेतले 2 वाङ्मय प्रकार असले तरी सादरीकरणाच्या पातळीवर खूप वेगवेगळे सादर होतात। कविता वाचनाचा हा माझा अगदी पहिला अनुभव। हातात कविता आल्या आणि मी माझ्या परीने तयारी सुरू केली। खूप कमी शब्दात, कधी यमकांचा वापर करून लयबद्ध पद्धतीने, तर कधी मुक्त छंदात फार मोठा आवाका सांगून जाणारा हा वाङ्मय प्रकार। त्यातल्या बऱ्याच कविता अर्थ घेऊनच माझ्यापर्यंत पोहोचल्या। काहींचा अर्थ मी सचिन, किशोर, रीमाताईंकडून समजावून घेतला, अर्थ समजला। शब्दांचे चढ उतारही कमी जास्त प्रमाणात ठरून गेले। सादरीकरणाच्या वेळी प्रेक्षकांची दादही मिळून गेली, कौतुकही झालं। पण मला स्वतःला कळलेली गोष्ट वेगळीच आहे।
इतर मंडळींच्या भावनांचा विचार करून शेवटी आम्ही वेगळ्या ताटात जेवलो. प्रोचीने आमचं परस्पर प्रेम लक्षात ठेवलं. त्या मांजरीला पिल्ल झाली, त्यातली गोरीगुमटी पिल्ल कोणी ना कोणी बाळगायला घेतली. एक उरलं, ते काही गोरगुमट नव्हतं. तेव्हा तिने शांताला फोन करून ते तुम्ही बाळगाल का असं विचारलं. एवढंच नव्हे तर त्याची खास प्रशंसा केली. तिच्या मते इतर पिल्लांपेक्षा त्याचं एक स्वतंत्र आणि वेगळं व्यक्तिमत्व होतं. शांताने होकार दिल्यानंतर 9 डिसेंबर 1987 या दिवशी 2 महिन्याची ही व्यक्ती आमच्या घरी राहायला आली. बाईसाहेबांच्या प्रोची पर्वातील त्याचं नाव अर्जुन. पण आमच्याकडच्या नवीन पर्वाला सुरुवात करताना नवं नाव ठेवायचं. नाव ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्वाची घटना असते, पण मांजराच्या नावात एक वेगळं रहस्य असतं. कुत्र्यासारखी कुठलंही नाव ठेवलं तरी शेपूट हलवत हजर ही वृत्ती मांजराची नसते. शिवाय बाईसाहेबांच्या अगदी थोडक्या सहवासात त्यांच्या स्वतंत्र आणि हट्टी स्वभावाची सोडूक आम्हाला मिळालेली होती. मी एका निर्गुणी नावाच्या शोधात होतो. सगुण नावाने मांजराबद्दल कुटुंबियांच्या आणि स्नेहांच्या उगाच अपेक्षा निर्माण होतात. कुत्र्याला लेनिन म्हटलं तर तो अन्नाचं वाटप करून गल्लीतल्या सर्व कुत्र्यांचं नायकत्व करेल, किंवा सीझर म्हटलं तर जगज्जेता होईल ही वायफळ स्वप्न मांजरीच्या बाबतीत मनाची बाळगण्यात काही अर्थ नसतो. तेव्हा कोणतंही सगुण नाव साकार करण्याची आशा पुसटशी का होईना मनात धरून बसण्यापेक्षा निर्गुण नाव देऊन बाईसाहेबांना आपले गुण उधळायला मोकळीक ठेवावी असा मी विचार केला. पण निर्गुण नाव शोधणं सोपं नव्हतं. त्याकरता विचार आणि कल्पनाशक्ती यांच्या बरोबरीनं संवेदन शक्तीचा वापर करावा लागतो. नावाचा नाद चुकला तर सगळंच मुसळ केला. कारण मांजराची श्रवण शक्ती जबरदस्त असते. त्याला हाक मारते वेळी जर त्याला समाधी लागली असेल तर नावाच्या ध्वनीने तिचा भंग झाल्यास शाप मिळण्याची शक्यता असते. नामकरण विधी मग एकदम आठवलं. रहस्याची गोडी करणाऱ्या हिचकॉक यांनी आपल्या टू कॅच अ थीफ या चित्रपटात आपल्या बिलंदर मांजरीचं नाव ठेवलं होतं. ते फक्त कॅट असं होतं. म्हणजे निर्गुण नावाकडे जाण्याचा मार्ग मिळाला आणि शिवाय रशियन भाषा मदतीला आली. 77चं पंखांना ओढ पावलांची आणि 1975 मधलं वसंतरावांचं नळदमयंती अशी माझी फसलेली एकूण 3 नाटकं. या तिन्ही नाटकांचे प्रत्येकी 50-60 प्रयोग झाले खरं, परंतु ते नाटककार दिग्दर्शक यांच्या नावावर आणि निर्मात्याने जिद्दीने प्रयोग लावले म्हणून नाटकाची बत्ती जमली नाहीये हे मला पहिल्या प्रयोगापासूनच माहिती होतं. नाटक पडतं म्हणजे नेमकं काय होतं तर नट प्रेक्षक नातं हे जुळत नाही हे साधं आणि सोपं उत्तर. पीटर ब्रुक्स आपल्या विख्यात एम्प्टी स्पेस या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे नट प्रेक्षक नातं ही नाट्यकलेच्या निर्मितीची मूलभूत गरज. त्यांनी थोडक्यात केलेलं वर्णन महत्वाचं की एक गृहस्थ चौकातनं चाललाय, दुसरा एक गृहस्थ त्याच्याकडे टक लावून पाहतोय. आपल्याकडे कोणीतरी टक लावून पाहताय ही जाणीव पहिल्या गृहस्थाला आहे. नाट्यकला निर्माण होण्यासाठी एवढा एक बिंदू एक क्षण पुरेसा आहे. परंतु चौकात चालणाऱ्या गृहस्थामध्ये चित्तवेधक लक्ष वेधून घेणारं असं काहीतरी असायला हवं. ते नसलं की पाहणारा गृहस्थ सुद्धा बुचकळ्यात पडतो आणि प्रेक्षक नट सुसंवाद सुरूच होत नाही. आमचं नाटक प्रेक्षकांच्या डोक्यावर गेलं आणि म्हणून प्रयोग अयशस्वी झाले असं प्रायोगिक चळवळीतील काही मंडळी आत्मप्रौढीने म्हणत असतात. मला मात्र हे कधीच पटलं नाही. अगदी रंगाळ्याच्या काळातही प्रेक्षक नाट्यकृती हे नातं बिनसलं असेल तर त्याचं कारण सादरीकरणात हुडकायला हवं. पण मला ते फूल स्वतः पाहायचंय. लहान मुलं हट्टानं म्हणाल. त्याच्या या नव्या विचारानं साऱ्याच्या साऱ्या मुळांमध्ये एक नवीनच जाणीव दिसून आली. आम्ही असे अंधारात राबलो. आमच्या श्रमाचं फळ काय? कुणास ठाऊक वर कदाचित फूल नसेलही.
नुसती पानच तरारली असती आणि वर फूल आहे हा सारा भ्रमही असू शकेल. पुन्हा लहान मूळ आणि आपल्या साऱ्या शक्तीनिशी ते जमिनीच्या दिशेनं वरच्या दिशेनं सूर्यप्रकाशात यायचा प्रयत्न करू लागलं. इतर मुळांनी देखील त्याला निश्चयानं साथ दिली आणि मुळांचा साराच्या सारा समुदाय हळूहळू हलायला लागला, हादरायला लागला. अरे वेड्यानो असं नका रे करू. म्हातारं मूळ तळमळून म्हणाल, अरे फुलाचा वास येतो एवढ्यावर का तुमचं समाधान नाहीये? अरे प्रत्यक्ष फुल पाहायला पाहिजे कशाला? पण त्या कोलाहलात त्याचा आवाज कुणालाच ऐकू गेला नाही. त्याचा क्षीण आवाज हळूहळू बंद झाला. त्या साऱ्या धडपडीत ते बाजूला फेकलं गेलं आणि फुलाचा ओलसर नाजूक गंध होती असताना गतप्राण झाला. अंधारातून प्रकाशाकडे प्रवास सोपा नव्हता, पण एका प्रकारच्या निश्चयी हट्टानं सारीच्या सारी मुळं वर आली आणि शेवटच्या एका प्रचंड प्रयत्नानं भूमीचं बंधन तोडून सूर्यप्रकाशात शिरली. सूर्यप्रकाशातील दाहानं त्यांचे डोळे जळाले, अंगाची लाही लाही व्हायला लागली. रोपटे तर वक्राकार असहाय्य पडलं आणि फूल तर कोळपूनच गेलं. त्याचा मूळ रंग कोणताही ओळखू येईना. हे आपलं फूल? एका मुळानं कोरड्या स्वरात विचारलं. पण उत्तर मिळण्याच्या आधीच ते जळून जाऊन सुरकुतलं. आणि त्याचा वास कुठं आहे? दुसऱ्यानं आर्त स्वरात विचारलं. मुळात हिंदुस्थानच्या आवाढव्य नकाशावरचं औंध नावाचं टिचभर संस्थान हीच मुळी एक जागृत भूमी होती. अर्थात ही सारी जागृती होती ती औंधच्या भवानराव पंत प्रतिनिधींमुळे. औंधचा राजा अशा शीर्षकानं ह्या राजा माणसाचं एक सुरेख व्यक्तिचित्र गदी माडगुळकरांनी रेखाटून ठेवलंय. स्वतःच्या संस्थानाला जगदंबेची परडी मांडणाऱ्या या श्रद्धावान पुरुषाला समाज जीवनाच्या नाना अंगांचं भान होतं. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपल्या संस्थानात लोकराज्य पद्धतीवर निवडणुका घेण्या इतका तो उद्याचा होता. भविष्याच्या पोटी दडलेल्या औद्योगिक क्रांतीची चाहूलही त्यानं पुसटशी ऐकली असणार. त्यामुळेच लक्ष्मणराव किर्लोस्कर नावाच्या धडपड्या हुन्नरी यंत्रज्ञाच्या स्वाधीन त्यानं आपल्या हद्दीतला एक माळ करून टाकला. त्या प्रतिभावंतांनाही तिथं उभी केली एक नीटनेटकी आटोपशीर सुसंस्कृत वस्ती. त्यानं नुसती औद्योगिक वसाहत स्थापली नाही, एक जिवंत गाव उभा केला. तेच माझं जन्मस्थान वाडी. वाडी सोडल्याला आता 15 वर्ष झाली. आता ती खूप बदलली म्हणतात, पण माझ्या डोळ्यासमोर आहे ते मात्र तेच जुनं रूप. बालपणी पाहिलेलं मोजकी 300-350 घरांची वस्ती, टुमदार छोटीशी घर, सुरेख अंगण, घरांची मांडणी इतकी सरळ रेषेत की गावाच्या टोकाला उभं राहिलं तर गावाचं दुसरं टोक व्यवस्थित दिसावं. भरपूर झाडी, तीही अशी मजेदार की गावात वावरताना जाणवणार नाही, पण थोडासा टॉप अँगल लावला की लक्षात येईल सगळा गाव बहुतेक झाडाखालीच लपलाय. स्वच्छ रेखीव रस्ते, मधोमध शाळेची एकसंध इमारत आणि पुढं पुण्या मुंबईच्या पोरांनी जळावं असं प्रशस्त स्वयंभू मैदान. त्याच दिवसात वर्तमानपत्रात एक जाहिरात छापून आली. अखिल भारतीय राहुल सांकृत्यायन संशोधन संस्थेत एक अनुवादक आणि एक ग्रंथ संपादक अशा 2 जागा रिकाम्या होत्या. राहुल सांकृत्यायन यांना अनेक भाषा येत होत्या. तसंच स्वतःची पुस्तकं आणि अनेक दुर्मिळ हस्तलिखितांच्या संपादनाचा आणि प्रकाशनाचा दीर्घ अनुभवही त्यांच्याकडे होता. म्हणून त्यांनी राहुल सांकृत्यायन संशोधन संस्थेमध्ये 2 पदांसाठी अर्ज केला. एका महिन्यानंतर अखिल भारतीय राहुल सांकृत्यायन संशोधन संस्थेकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. येण्या जाण्याचं 3ऱ्या वर्गाचं भाडं मिळत होतं म्हणून ते रवाना झाले. मुलाखतीत त्यांना वोल्गा से गंगा तक, दर्शन दिग्दर्शन, भागो नहीं दुनिया को बदलो आणि मध्य एशिया का इतिहास या पुस्तकासंबंधाने प्रश्न विचारले गेले. ही पुस्तकं राहुल सांकृत्यायन यांनी स्वतःच लिहिलेली होती म्हणून ते अतिशय सहजतेने उत्तर देत होते.
इतकंच नाही, बऱ्याचदा त्यांनी मुलाखत समितीच्या सभासदांच्या चुकाही सुधारून घेतल्या. ते गेल्यानंतर संशोधन संस्थेच्या अध्यक्षांनी, ते मुलाखत समितीचेही अध्यक्ष होते, त्यांनी समितीच्या सभासदांना आणि या कॅन्डिडेट बद्दलचं त्यांचं मत विचारलं. समितीचे सभासद दुग्ध्यात पडले होते. मग एक जण म्हणाला, प्रश्न क्वालिफिकेशन आणि पास्ट एक्सपिरियन्सचा आहे. आपल्याकडे 27 अर्ज असे आले की ज्यांनी महापंडित राहुल सांकृत्यायन यांचं व्यक्तित्व आणि कृती यावर पीएचडी केलेली आहे. त्यांच्याकडे 5 वर्षापासून 10 वर्षांपर्यंतचा संशोधन आणि अध्ययनाचा अनुभव सुद्धा आहे. शिवाय हा कॅन्डिडेट आपल्या प्रश्नांची उत्तर सुद्धा अतिशय अपमानास्पद आणि असंस्कृत तऱ्हेने देत होता. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात एक छोटीशी बातमी होती. दिल्लीहून आझमगडला जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या 3ऱ्या दर्जाच्या कंपार्टमेंट मध्ये एका प्रौढ व्यक्तीचं शव मिळालं आहे. चेहरा गोल आहे, रंग गहुवर्णी आणि डोळे बारीक आहेत. देवलोक आपण, त्यातून तू विद्येची देवता. कमी वेळात आणि कमी श्रमात अधिक पैसा मिळवायच्या नव्या नव्या विद्या शोधून काढल्यात पृथ्वीवरल्या मानवाने. हे बघ तू तुझं विणा वादन थांबून खाली विद्यानगरीत फिरून फीडबॅक घेऊन ये जरा. त्या वृद्ध कलावंतालाही गाठून खडसाव चांगलं. परवाच माफी देखील मागून टाकली त्या धर्मगुरुव्यानं. तुझ्या कानावर आलं की नाही? हे तुम्हाला सांगतेस लक्ष्मी, साक्षात देवी सरस्वतीला. अगं त्याला ते चित्र काढायची बुद्धी देणारी ही मीच, आणि नंतर एकूण राग रंगाचा अंदाज घेऊन माफी मागण्याची बुद्धी देणारी देखील मीच. काय कळतंय का? आता मला एक सांग लक्ष्मी, देवदेवतांच्या प्रार्थना ऐकायची पद्धत रूढ आहे का भक्तांमध्ये? नाही तसं असेल ना तर मला या भक्तांच्याच चरणी प्रार्थना करायची आहे. आता हे काय बाई नवीन? मला भक्तांना, समस्त भक्तांना हात जोडून सांगायचं आहे, सगळ्याचा शांत चित्तानं विचार करा. इथे देवलोकात नग्नता ही विकृती मानली जात नाही, आणि मर्त्य लोकातही कुणाचीही प्रतिष्ठा त्यांच्या अंगावरच्या वस्त्रात दडलेली नाही. हे लक्षात घ्या आणि भावनांचं बुद्धीवर आक्रमण होऊ देऊ नका. पण देवी सरस्वती, तुझ्यावरल्या आदरापोटीच. धर्माविषयीचा, देवदेवतांविषयीचा आपला आदर मी समजू शकते, पण कलाकृतीची मोडतोड ही विद्येची आणि पर्यायानं माझीच विटंबना ठरते हे तरी आपण समजून घ्या. आणि ज्या अश्लीलतेबद्दल एवढा ओरडा चाललाय ना, त्याबद्दलही तुला स्पष्टच सांगते, भक्तजनांना आणि तुला. कलाकृतीचं मूल्यमापन करायला निघालेले मुल्ला, मौलवी, पुजारी किंवा मिशनरी यांच्याहून अश्लील गोष्ट या जगतात दुसरी नाही. खोल उदास वाटत राहत. ती उदासी हळूहळू तिच्या हसऱ्या डोळ्यात झिरपत चालली आहे. तिचं त्याचं दर रात्री विद्यालयातल्या नाट्यरंगमांच्या बाहेर भांडण चालायचं. ती त्याला त्याच्या हाताला धरून तिच्याकडे ओढू पाहायची. तो तिला झिडकारत रंगमंचा समोरच्या आवारात नशेत झुलत चालत राहायचा. तो मुंबईला आला असता तर त्याचं खूप मोठं नाव झालं असतं, पण तो दारूत बुडून तिथंच राहिला. त्याला समजावून समजावून दमून अखेर नाईलाजानं ती मुलगी एकटीच मुंबईला आली, तिचे उदास डोळे घेऊन. हे सगळं बघून मला सिगरेट इतकाच दारूचाही तितकारा वाटायला लागला. पण या दोन्ही पेक्षाही डेंजर अशी गोष्ट एका होळीच्या दिवशी माझ्या आयुष्यात आली. ती म्हणजे अर्थातच भांग. माझ्या या क्षेत्रातले काही अनुभवी मित्र मैत्रिणी दरवर्षी होळीला भांग बनवायचे. पहिली 2 वर्ष मी ती न पिता ठाम राहिले, पण विद्यालयातलं शेवटचं वर्ष आलं तेव्हा माझे हे अनुभवी मित्र मैत्रिणी मला म्हणाले, हे शेवटचं वर्ष आहे, तू प्यायली पाहिजेस. मी नेहमीसारख्या अनेक नकार घंटा वाजवल्या, पण यावेळी त्या मित्र मैत्रिणींचा आवाज जरा जास्तच मोठा होता. मलाही मग वाटलं, अभिनेत्री म्हणून आपल्याला एकदा तरी अनुभव हवा. व्यसनाची तकलादू कारण मीमांसा. मी तेव्हा लहानच होते. कुणीतरी मला सांगितलं, भांग जपून पिया, नंतर मुलं फायदा उठवतील तुझा. कळायचं पण नाही. झालं घाबरुद्दीन शर्मा झाला माझा.
माझ्या एका न पिणाऱ्या मैत्रिणीची नेमणूक मी होळीच्या दिवशी माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी केली. मी पीत असताना तिने माझ्यावरून डोळे हटवायचे नाही तशी सक्त ताकीद देऊन ठेवली. हळूहळू वातावरण तापू लागले. मोठ्यांदा गाणी लावून लोक भांग पीत नाचू गाऊ लागले. मी पहिला ग्लास तोंडाला लावला. अप्रतिम चव, आनंदात पाहिजे, काहीच झालं नाही. मैत्रीण जवळच्याच एका दगडी बाकावर बसली होती. तिच्या दिशेने पाहिलं तिनं, मी पाहते अशा अर्थाचा हात केला. दुसरा ग्लास घेतला. स्वर्गीय चव, पिऊन टाकला. खर तर सगळ्या अनुभवी लोकांनी आधीच सांगितलं होतं भांग उशिरा चढते. पहिल्यांदा पितेच फक्त 2 ग्लास पी. पण माझं डोकं आणि त्याच्या आतली बुद्धी दोन्ही आता तरंगायला लागलं. मला वाटायला लागलं, वा, आपण भन्नाट शक्तिमान दिसतोय, आपल्याला तर चढतच नाही. तिसरा ग्लास घेतला. तो अर्धा प्यायला तोच कुणीतरी मिठाई हातात ठेवली. ती खाल्ली आणि अचानक ब्रह्मानंदी टाळी लागली. मेरे भाई साहब मुझसे 5 साल बड़े थे, लेकिन केवल 3 दर्जे आगे थे. उन्होंने भी उसी उम्र में पढ़ना शुरू किया था जब मैंने शुरू किया था. लेकिन तालीम जैसे महत्व के मामले में वो जल्दबाजी से काम लेना पसंद नहीं करते. इस भावना की बुनियाद को खूब मजबूत डालना चाहते थे जिस पर एक आलीशान महल बन सके. 1 साल का काम 2 साल में करते थे, कभी कभी 3 साल भी लग जाते थे. बुनियाद ही पुख्ता ना हो तो मकान कैसे पायदार बने. मैं छोटा था, वो बड़े थे. मेरी उम्र 9 साल की थी, वो 14 साल के थे. उन्हें मेरी तंबी और निगरानी का पूरा जन्मसिद्ध अधिकार था और मेरी शालीनता इसी में थी कि उनके हुक्म को कानून समझूं. वो स्वभाव के बड़े अध्ययनशील थे. हरदम किताब खोले बैठे रहते, हर दम किताब खोले बैठे रहते. और शायद दिमाग को आराम देने के लिए कभी कापियों पर, किताबों के हाशियों पर चिड़ियों, कुत्तों, बिल्लियों की तस्वीरें बनाया करते थे. कभी कभी एक ही नाम या शब्द या वाक्य 10-20 बार लिख डालते थे. कभी कभी ऐसी शब्द रचना करते थे जिसमें न कोई अर्थ होता था न सामंजस्य. मसलन एक बार उनकी कॉपी पर मैंने ये इबारत देखी, स्पेशल, अमीना, दरअसल, भाइयों भाइयों, राधे श्याम, श्रीयुत राधे श्याम, 1 घंटे तक. इसके बाद एक आदमी का चेहरा बना हुआ था और उनसे पूछने का साहस भी नहीं हुआ. वो 9वीं जमात में थे, मैं 5वीं में था. उनकी रचनाओं को समझना मेरे लिए छोटे मुंह बड़े. मेरा जी पढ़ने में बिल्कुल नहीं लगता. कभी 4 दीवारी पर चढ़कर नीचे कूद रहे, कभी फाटक पर सवार उसे आगे पीछे करते हुए मोटर कार का आनंद उठा रहे. लेकिन कमरे में आते ही भाई साहब का वो रौद्र रूप देखकर मेरे प्राण सूख जाते. उनका पहला सवाल होता, कहाँ थे. हमेशा यही सवाल इसी ध्वनि में हमेशा पूछा जाता था, जिसका जवाब मेरे पास केवल मौन था. न जाने मेरे मुंह से क्यों नहीं निकलता कि बाहर जरा खेल रहा था. मेरा मौन ही उनसे कह देता कि मुझे अपना अपराध स्वीकार है. और फिर भाई साहब के लिए इसके सिवा कोई इलाज नहीं रह जाता कि स्नेह और रोज से मिले शब्दों में मेरा सत्कार करें. इस तरह अंग्रेजी पढ़ोगे तो जिंदगी भर पढ़ते रहोगे और हर्फ नहीं आएगा. अंग्रेजी पढ़ना कोई हंसी खेल नहीं है, जो चाहे पढ़ ले. नहीं ऐरा गहरा नत्थु कहरा सभी अंग्रेजी के विद्वान हो जाते. या दिन रात आंखें फोड़नी पड़ती हैं, खून जलाना पड़ता है, तब जाकर कहीं ये विद्या आती है. और आती भी क्या है, सिर्फ हाँ कहने को आती है. बड़े बड़े विद्वान भी शुद्ध अंग्रेजी नहीं लिख सकते, बोलना तो दूर ही रहा. और मैं कहता हूं, तुम कितने घोंगा हो कि मुझे देखकर भी सबक नहीं लेते. मैं कितनी मेहनत करता हूं, तुम अपनी आंखों से देखते हो. और अगर नहीं देखते तो ये तुम्हारी आंखों का कसूर है, तुम्हारी बुद्धि का कसूर है. इतने मेले तमाशे होते, मुझे कभी देखने जाते देखा है. रोज क्रिकेट के, हॉकी के मैच होते हैं, मैं पास नहीं भटकता, हमेशा पढ़ता रहता हूं. और उस पर भी एक ही दर्जे में 2-2, 3-3 साल पढ़ा रहता हूं. फिर तुम कैसे आशा करते हो कि इस तरह खेलकूद में वक्त गंवाकर तुम पास हो जाओगे. मुझे तो 2-3 साल लगते हैं, तुम उम्र भर इसी दर्जे में पढ़े सड़ते रहोगे.
अगर तुम्हें इसी तरह उम्र गंवानी है तो बेहतर है घर चले जाओ, मजे से गुल्ली डंडा खेलो, दादा की गाड़ी कमाए के रुपए क्यों बर्बाद करते हो? अभिवाचन उपक्रमामध्ये आम्ही जसं प्रसिद्ध कलावंतांना, प्रसिद्ध अभिवाचकांना निमंत्रित करणार आहोत, तसंच नवोदित कलावंतांना, नवोदित अभिवाचकांना किंवा अभिवाचनाची इच्छा असणाऱ्यांना सुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहोत, त्यांना संधी देणार आहोत. सो तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवायचा आहे, वाढवायचा आहे. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.